तुम्ही तुम्ही उमेदवार हो खरं साहेब बोल. तर इकडे या साहेबांच्याकडे तुम्ही बोला की तुम्ही बोला म्हणजे कसं विजयाचे श्रेय कोणाला द्यायचं आता प्रमाणे विजयश्रेय जर बघायला गेलं तर आपण सगळ्या जनते आपल्या ज्या चारही वॉर्डमधले जे जनता आहेत आणि आपले जे चारही उमेदवार आपले सक्षम आहेत त्यामुळे त्यांच्यावर जो विश्वास ज्या जनतेने टाकला गेला त्या ह्याच्यातच सर्वांचं श्रेय पहिलं आपण सगळ्या जनतेला दिलं पाहिजे. विजयानंतरची आपली आता भावना काय आहे, प्रतिक्रिया काय आपली? विजयानंतरच्या येणाऱ्या काळामध्ये कुठलाही म्हणजे ज्या लोकांच्या मूलभूत सुविधा राहतील रस्ते लाईट घडत ते तर प्रामुख्याने आपले ते केलेच जातील. समोर परत त्यात ते सोडून जर काय चौक सुशोभीकरण असेल काय असेल महिलांसाठी काय सबलीकरणासाठी जे काय प्रयत्न असतील ते केले जातील. मॅडम स्टॉप काय वाटते तुम्ही या ठिकाणी निवडून आलात गुलाल उधळण झालेली आहे काय करत भावना आहे तुमची? गुलाल उधळण्या मला छान वाटतंयच पण मी पहिला आधी प्रभाग क्रमांक 9च्या सर्व नागरिकांना सर्व महिला व सर्व नागरिकांचे आभार मानतो. बरं आता एक महिला म्हणून तुम्ही या प्रभागाचं नेतृत्व करणार आहात काय सांगाल की कुठल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही काम करता? जे काही नगरसेविकेचं जे काही याचे अर्धे असतील ते सर्व मी कामे पूर्ण करतो.